त्यांच्या मनामध्ये येतं की भक्ती करून काय उपयोग आहे, कशाला भक्ती करायची, एवढा प्रचंड प्रसंग येतात मग भक्ती करायचीच नाही. त्यांच्यासाठी मला इथे सांगायचं आहे की तुम्ही भक्ती नाही केलीत तर प्रसंग टाळणार असता. उलट भक्ती करत असाल तर मनोधैर्य वाढेल. एक क्षण असा येईल की त्यावेळेला मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहील. इथे भगवान कृष्ण सुद्धा योग्य वेळेला आपलं विराट रूप दाखवणार तर पुढे असल्यामुळे मी त्याचा उल्लेख करायचं टाळलं होतं. तर योग्य वेळेला अर्जुनाच्या समोर ठामपणे उभं राहणार आणि सांगणार मला शरण ये. आता बाद झालं, घे हातामध्ये धनुष्य. तशी योग्य वेळ ज्यावेळी येईल त्यावेळेला मी सुद्धा तुमच्या पाठीशी राहणार आहे आणि सांगणार आहे ठीक आहे, आता किती येतात ते प्रसंग बघूया. आतापर्यंत तू एकटा लढत होतास, आता आपण दोघे लढू. पण संत संग कधीच चुकवू नका. माझा संदेश